हॅलो 12 स्टुडंट सक्सेस अकॅडमी. लास्ट ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरला आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट त्याच्या बाबतीत आपण डिस्क्रिप्शन बघितलं होतं. आणखीन रिवाइज करतो कारण तेच डेरिव्हेशन आपण पुढे येणार आहे की मागच्या डेरिव्हेशनला आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणजे नेमकं काय आहे, हाऊ इट वर्क्स, आणि त्याच्यावरून आपण स्टडी इंटरफरन्स पॅटर्न कसा मिळवायचा हे आपण त्यामध्ये बघितलं होतं. अनेकदा सांगतो. तर यंग्स एक्सपेरिमेंटची डायग्राम समोर आहे, ॲक्च्युली जी टेक्स्टबुकमध्ये आहे ती. तर याच्यामध्ये एक पॉईंट सोर्स घेतला आहे फायनाइट डिस्टन्सवरती. आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट पाहिजे असेल तर त्यासाठी इथे कॉन्व्हेक्स लेन्स वापरले की जेणेकरून आपल्याला पॅरल लेन्स मिळाल्या, म्हणजेच प्लेन वेव्हफ्रंट मिळाला. हे दिस लाईट इज फॉल ऑन द टू स्लिट्स, नॅरो स्लिट्स S1 अँड S2. लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा यंग्सनं एक्सपेरिमेंट सुरू केला तेव्हा त्यानं पॉईंट सोर्सच्या ऐवजी सनलाईट इनफायनाइट डिस्टन्सवरती वापरलं होतं आणि हे दोन स्लिटच्या ऐवजी काय यूज केलं होतं, पिन होल्स यूज केले. पण आपण नाऊ डेज इन प्रॅक्टिकल लॅब वी यूज द पॉईंट सोर्स, कॉन्व्हेक्स लेन्स अँड टू नॅरो स्लिट्स वापरले. तर जेव्हा ही लाईट याच्यावरती फॉल होणार आहे म्हणजे यातनं आता हे दोन S1 आणि S2 जे स्लिट्स आहेत ते ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ लाईट आणि यातून लाईट बाहेर पडणार आहे. लाईट म्हणले की ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे क्रेस्ट अँड ट्रफ. तर या ठिकाणी आपण दोघांमध्ये पण क्रेस्ट अँड ट्रफ दाखवलेत. ह्याच्यामध्ये डॉटेड जी लाईन आहे ते ट्रफ आहे आणि सॉलिड लाईन आहे क्रेस्ट आहे. मग ज्या ठिकाणी क्रेस्ट किंवा ट्रफ आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजेच ब्राईट बँड दिसणार आहे. जसं इथं सेंटरला दिसतो, त्यामुळे नेहमी सेंटरचा बँड हा कसा असतो, ब्राईट बँड. आणि तुम्ही आयदर साईडला जर गेला, कुठे या साईडला किंवा या साईडला, तर इंटरफरन्स पॅटर्नमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं, अल्टरनेट डार्क आणि ब्राईट बँड. आणि हे करत असतानाच आपण काय बघितलं होतं की याच्यामध्ये थिअरी बघितली होती, ती आठवते का बघा. थिअरी याच्यामध्ये थिअरी अशा प्रकारची होती, आपल्याला आठवते का. तर याच्यामध्ये ही लाईट याच्यावरती पडल्यावरती आपण इथं सेंटरचा पॉईंट O' हा कसा बघितला होता, हा ब्राईट बघितला होता. पण एनी पॉईंट P जर घेतला तर ह्या ठिकाणी मात्र 5चा डिफरन्स आहे बघा. इथं S1P S2P हे दोन्ही सेम नाही आहेत, म्हणजे इथं 5 डिफरन्स आहे. 5 डिफरन्सवरून आपण ठरवू शकतो हा पॉईंट P ब्राईट आहे काय डार्क आहे. तर त्याच्यावरून आपण काय काढलं होतं, 5 डिफरन्सचा फॉर्म्युला काढला होता. कशासाठी काढला होता, ब्राईट बँड असेल तर काय आणि डार्क बँड असेल तर काय. लक्षात आलं. याच्यावरून आपण याच्यामध्ये आणि त्याची काय काढली होती, YN म्हणजे पोझिशन काढली होती. लक्षात येते आपण काय काढली होती, त्याची पोझिशन. तर आज आपण ते डेरिव्हेशन पूर्ण देणार आहे. आपल्याला काय पाहिजे आहे, बँड विड्थ किंवा त्याला आपण म्हणतो फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला पाहिजे आहे. मग तुम्ही ब्राईट बँडसाठी वापरा किंवा डार्क बँडसाठी वापरा, कशासाठी वापरा. पहिल्यांदा तुम्हाला डेफिनेशन आठवते, सांगा डेफिनेशन आठवते का तुम्हाला. तर लक्षात ठेवा, बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ. आता आपण त्याला फ्रिंज विड्थ म्हणूया, नवीन सिलेबसमध्ये फ्रिंज विड्थ असा शब्द वापरलेला आहे. तर लक्षात घ्या, फ्रिंज विड्थ हा शब्द जर वापरायला गेला तर ह्या ठिकाणी मी इथं एक इंटरफरन्स पॅटर्न काढायचा प्रयत्न केला आहे. नेहमी सेंटरचा बँड हा कसा असतो, ब्राईट असतो, कारण इथं ऑलवेज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतं. आणि आयदर साईडला तुम्हाला अल्टरनेट डार्क आणि ब्राईट मिळेल. आणि माझा कानमंत्र लक्षात ठेवा, नेहमी डिस्टन्स कुठनं मोजायचं असतं, हे सेंटर बँडपासून मोजायचं असतं. नेहमी डिस्टन्स कुठनं मोजायचं असतं, सेंटर बँडपासून. आता लक्षात ठेवा, फ्रिंज विड्थची डेफिनेशन काय, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स और डार्क बँड्स. 2 सक्सेसिव्ह ब्राईट म्हटलं तरी अंतर घ्या किंवा 2 सक्सेसिव्ह डार्क कुठलेही घ्या, 5वा 6वा घ्या, 7वा 8वा घ्या, कुठले घ्या, पण ते सक्सेसिव्ह पाहिजेत आणि एक तर ब्राईट पाहिजे किंवा डार्क पाहिजे. त्याला काय म्हणायचं, बँडविड्थ. त्याला आपण W म्हणूया. मग आपण बँडविड्थ ब्राईट बँडसाठी पण काढू शकतो आणि बँडविड्थ डार्क बँडसाठी पण काढू शकतो. तर सुरुवातीला आता आपण काय केले बघा, फ्रिंज विड्थ फॉर ब्राईट फ्रिंजेस म्हणजे पट्टे, बरोबर, म्हणजे फ्रिंज फॉर ब्राईट साठी वापरले. मग आता ह्यासाठी इथं वापरत असताना मी सिम्बॉल वापरलाय WB. W इज द फ्रिंज विड्थ आणि B फॉर ब्राईट साठी. मग आता मला सांगा, मागच्या डेरिव्हेशन मध्ये आपण पोझिशन काढली होती, कोणाची, ब्राईटची पोझिशन काढली होती. N नंबर असेल तर काय सापडलं होतं, पोझिशन म्हणजे थोडक्यात त्याचं ह्या सेंटरपासून असणारं डिस्टन्स, बरोबर, सेंटरपासून असणारं डिस्टन्स म्हणजे थोडक्यात त्याचं पोझिशन म्हणू शकतो. तो ब्राईट बँडसाठी कन्स्ट्रक्शनसाठी फॉर्म्युला आठवतो, YN इज इक्वल टू N लॅम्बडा D/D. हा N सफिक्स आहे, हा N मल्टिप्लायचा आहे. लॅम्बडा लाईटची वेव्हलेंथ, कॅपिटल D स्क्रीनचा आणि सोर्सेसचं डिस्टन्स, स्मॉल d म्हणजे काय, सोर्सेस मधलं डिस्टन्स म्हणजे S1 आणि S2 मधलं डिस्टन्स. हे सापडलं. आता मला सांगा, त्याच्या लगतचा म्हणजे कोण असो, समजा हा 4था असेल तर त्याच्या लगतचा म्हणजे कोण असणार, 5वा, किंवा हा 5वा असेल तर हा काय असणार, 6वा. मग मला सांगा, हा जर YN असेल तर हा पुढचा काय असणार, N+M1 असणार. लक्षात आलं. मी तुम्हाला 2 सक्सेसिव्ह पाहिजे असतील तर डायग्राममध्ये बघा. समजा हा आपण ब्राईट बँड घेतला, सेंटरपासून डिस्टन्स YN आहे, तर त्याच्या लगतचाच N+1 असणार आहे. लक्षात येते, कारण हा जर 4था असेल तर हा 5वा असेल, किंवा 10वा असेल तर 11वा असेल. म्हणजे दोघांच्या मध्ये सक्सेसिव्ह मध्ये काय असतो, हा जर YN असेल, नेहमी सेंटरपासून हा YN डिस्टन्स असेल तर हे असणार YN+1. लक्षात ठेवा, YN साठी तर फॉर्म्युला आपल्याला तयार होता.
एन लॅमडा डी बाय डी ब्राईट बँडसाठी चाललंय बरं का, लक्षात घ्या. त्यामुळे वाय एनचा फॉर्म्युला वापरला. मग एन प्लस वन असेल तर काय, सिंपल फॉर्म्युला वाय एन प्लस वन. लक्षात ठेवा, हा आणि हा नंबर काय झाला पाहिजे, मॅच झाला पाहिजे. तसं हा आणि हा नंबर काय झाला, मॅच झाला. हा सफिक्स हा मल्टिप्लायचा, बाकी लाईट बीट सगळे तेच आहे. त्यामुळे लॅमडा डी बाय डी. मला सांगा हे डिस्टन्स मिळालं समजा 5व्याचं, हे मिळालं 4थ्याचं. मग मला सांगा जर चौथा 20 सेंटीमीटर असेल आणि 5वा 25 सेंटीमीटर असेल, बघा मी काय म्हटलं, समजा हा चौथा 20 सेंटीमीटरला आणि हा 25 सेंटीमीटरला आहे, तर दोघात अंतर किती, सिंपल आहे 25 वजा 20. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांच्या दोघातलं जर डिस्टन्स पाहिजे असेल, तुम्ही मनातल्या मनात काय केली, वजाबाकी केली. म्हणजे थोडक्यामध्ये जर आपल्याला दोघातलं डिस्टन्स पाहिजे असेल, दोन सक्सेसिव्ह मधलं, तर आपल्याला दोघातले काय केले पाहिजे, सबट्रॅक्शन केले पाहिजे. दोघातलं काय केलं पाहिजे, सबट्रॅक्शन. मग इथं मोठ्यातून लहान वजा करणार, वाय एन प्लस वन मधून वाय एन वजा करणार. मग बघा वाय एन प्लस वन मी आहे तसा मांडला, वाय एन आहे तसा मांडला, दोघात सबट्रॅक्शन करत असताना कॉमन काय निघालं, लॅमडा डी बाय डी. आतमध्ये कोण आहे सांगा, एन प्लस वन, याचं मायनस एन, प्लस एन मायनस एकमेकाला काय कॅन्सल. मग लक्षात आत काय उरलं, वन. वन लिहायची गरज नाही, 1 इंटू लॅमडा डी बाय डी. थोडक्यात बँडविड्थ फॉर ब्राईट फ्रिंजेस, बँडविड्थ फॉर ब्राईट फ्रिंजेस. फॉर्म्युला काय मिळाला, लॅमडा डी बाय डी. कारण 1 लिहायची गरज नाही, काय फॉर्म्युला मिळाला, लॅमडा डी बाय डी. म्हणजे थोडक्यात दोन इंटरफरन्स पॅटर्न मध्ये, दोन सक्सेसिव्ह ब्राईट बँड मध्ये नेहमी अंतर किती असतं, लॅमडा डी बाय डी असतं. किती अंतर असतं, किती डिस्टन्स असतंय, लॅमडा डी बाय डी. त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रिंज विड्थ म्हणून खाली वाक्य लिहिले बघा, दिस इज फ्रिंज विड्थ फॉर ब्राईट फ्रिंजेस, दिस इज फ्रिंज विड्थ फॉर ब्राईट फ्रिंजेस. लक्षात आलं. मगाशी मी आणखीन काय केलं बघा, फ्रिंज विड्थ साठी मी एन नंबरचा घेतला आणि त्याचा सक्सेसिव्ह कुठला, एन प्लस वन घेतला. चौथा असेल तर 5वा, 5वा असेल 6वा. दोघांमध्ये फक्त 1चा फरक आहे, सक्सेसिव्ह आहे. मग मी वाय एनचा फॉर्म्युला मांडला nth पोझिशनचा ब्राईट साठी. तसं एन प्लस वनचा सिंपल आहे बघा, इथे एन प्लस वन असेल इथे एन प्लस वन, इथे एन असेल तर एन, बाकी सगळं सेम. मग मला सांगा फ्रिंज विड्थ कशी काढायची आहे, दोघातली वजाबाकी केल्यावर कॉमन काय निघालं, लॅमडा डी बाय डी. आतमध्ये प्लस एन मायनस एन कॅन्सल. मी थोडक्यात बँडविड्थ फॉर ब्राईट बँड, बँडविड्थ फॉर ब्राईट बँड किंवा फ्रिंज विड्थ फॉर ब्राईट बँड किती मिळालं, लॅमडा डी बाय डी. म्हणून इथे मी सेंटेन्स लिहिले बघा, दिस इज फ्रिंज विड्थ फॉर ब्राईट फ्रिंजेस, दिस इज फ्रिंज विड्थ फॉर ब्राईट फ्रिंजेस. फ्रिंजेस म्हणजे पट्टे बँड्स. लक्षात आलं. तर लक्षात ठेवा, हे तुम्ही डार्क बँड साठी देखील काढू शकताय. बघा सेम प्रोसिजर आपण डार्क साठी करूया. आता तुमच्या पुस्तकामध्ये हे आता मी एवढे जे सांगितलं की नाही, याच्यात काही केलेलं नाही, डायरेक्ट तुम्हाला वजाबाकी करून फायनल आन्सर सांगितले. मग तुमच्या मनामध्ये कुठली शंका राहू नये म्हणून मी ते इथे काढून दाखवले. आता अशीच मी फ्रिंज विड्थ कोणासाठी काढले, डार्क बँड साठी काढले बघा. सो फ्रिंज विड्थ साठी डब्ल्यू, डार्क साठी डी. जसं मगाशी डब्ल्यू बी होतो ब्राईट साठी, तसं डार्क साठी डब्ल्यू डी केले. लक्षात आलं. मग आता मला सांगा, मगासारखंच जर वाय एन हा जर डार्क बँड असेल, त्याचा पुढचा कोणता असणार आहे, वाय एन प्लस वन असणार आहे, वाय एन प्लस असणार. मग वाय एनचा आपला डार्क बँड साठी कंडिशन काय होती आठवते तुम्हाला, वाय एनची पोझिशन डार्क साठी एन मायनस वन हाफ लॅमडा डी बाय डी. मग एन प्लस वन साठी काय असणार, मग सारखंच इथं एन आहे म्हणून इथे एन आहे, तसं इथे एन प्लस वन आहे त्यामुळे इथं पण काय घेणार मी, एन प्लस वन. बाकी सगळं कसं असणार, सेम. मग आता आतमध्ये मी वजा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 2n प्लस 2 मायनस 1 डिवाइड बाय 2. मग 2 मायनस 1 किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे ब्रॅकेटच्या आत काय सिलेक्ट झालेलं बघा, 2n प्लस 1 डिवाइड बाय 2 लॅमडा डी बाय डी. मग आता लक्षात ठेवा, हा मिळाला वाय एन प्लस वन, मगाशी कुठला होता वाय एन. या दोघातली काय करायचं, सबट्रॅक्शन. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, फ्रिंज विड्थ. पण ही फ्रिंज विड्थ कुणाची चाललेली आहे, डार्क बँडची चाललेली आहे. फ्रिंज विड्थ कुणाची चालली आहे, डार्कची. करूया आपण वजाबाकी. बघा आता वजाबाकी करूया आपण. वाय एन एन प्लस वन मायनस वाय एन, मी सांगतोय पुस्तकात ते डायरेक्ट दिले, मी तुम्हाला हे सोल्युशन करून दाखवलं. मग ह्या दोन्ही कॉमन काय निघते, लॅमडा डी बाय डी. पहिलं याच्यामध्ये काय आहे, एन प्लस वन मध्ये 2n प्लस 1 अपॉन 2 मायनस इथं 2n मायनस 1 अपॉन 2. ह्याच्यामध्ये 2 कॉमन असल्यामुळे डायरेक्ट वजाबाकी केली. 2n प्लस मायनस कॅन्सल, वरती 1 प्लस 1 किती आहे 2, वरचा 2 आणि खालचा 2 एकमेकाला कॅन्सल. म्हणजे सगळ्या ब्रॅकेटचं उत्तर उरलं 1 इंटू लॅमडा डी बाय डी. थोडक्यात फायनल काय उरलं, लॅमडा डी बाय डी. म्हणजे थोडक्यामध्ये ही झाली फ्रिंज विड्थ कोणाची, डार्क बँडची. ही झाली फ्रिंज विड्थ कोणाची, डार्क बँडची. मग मला सांगा, डार्क बँडची फ्रिंज विड्थ आणि ब्राईट बँडची फ्रिंज विड्थ दोन्ही पण काय असतात, सेम. बरोबर आहे. कारण ब्राईट बँडसाठी काय आलं, लॅमडा डी बाय डी. तसं डार्क बँडसाठी पण काय आलं, लॅमडा डी बाय डी. म्हणजे ह्याच्यावर माझं वाक्य काय तयार होईल, की जेव्हा आपण इंटरफरन्स पॅटर्न काढतो तेव्हा दोन लगतच्या ब्राईट मधलं अंतर किंवा दोन लगतच्या डार्क मधलं अंतर काय असतं, सेम असतो. सो बँडविड्थ फॉर किंवा फ्रिंज विड्थ फॉर ब्राईट बँड अँड डार्क बँड इन इंटरफरन्स पॅटर्न. लक्षात घ्या, इन इंटरफरन्स पॅटर्न फ्रिंज विड्थ फॉर ब्राईट बँड
किंवा फ्रिंज विड्थ फॉर डार्क बँड, कुठल्याही दोन लगतच्या डार्क किंवा जवळ ब्राईट मधलं अंतर नेहमी काय असतं, सेम असतं. म्हणजे हे दोन जर लगतचे 4 सेंटीमीटर असेल तर हे पण 4 सेंटीमीटर. म्हणजे एक्झाम्पल म्हणून सांगते. त्यामुळे लक्षात ठेवा बँडविड्थचा फॉर्म्युला ब्राईट असू दे किंवा डार्क असू दे, लॅम्बडा डी बाय डी, लॅम्बडा वेव्हलेंथ कॅपिटल डी, स्क्रीन्स आणि सोर्स डिस्टन्स स्मॉल डी कायम लक्षात ठेवा. सोर्सेस मधलं डिस्टन्स म्हणजे S1 आणि S2 मधलं डिस्टन्स सगळ्या लक्षात आलं. सो दिस इज द बँडविड्थ ऑर फ्रिंज विड्थ फॉर इंटरफरन्स पॅटर्न. आणि हे तुम्ही यंग्स एक्सपेरिमेंटनं डिराईव्ह करू शकता. लक्षात आलं. यंग्स एक्सपेरिमेंट आणि थिअरी लक्षात आली. पुन्हा एकदा व्हिडिओ मागं पुढे करून किंवा मी सांगितलेलं हे करून याच्यामध्ये वजाबाकी बघा. आता मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलंय. पुस्तकामध्ये डायरेक्ट वजाबाकी करून या सगळ्या स्टेप्स काढल्यात आणि डायरेक्ट आन्सर दिलेला आहे. पण मी तुम्हाला काय केलंय ते सोडून दाखवलंय. हे दोघांची काय करायची, वजाबाकी. ब्राईटची कंडिशन वजाबाकी, तसं इथं डार्कची कंडिशन वजाबाकी. तुम्हाला फायनल आन्सर मात्र काय मिळेल, सेम मिळेल. काय मिळेल, लॅम्बडा डी बाय डी मिळणार आहे. काय मिळणार आहे, लॅम्बडा डी बाय डी. सगळ्यांना लक्षात येते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट हा आपल्याला याचं इम्पॉर्टन्स अनेक 2-3 मी इम्पॉर्टन्स सांगतो, फक्त ऐकून ठेवा. आपल्या रायटिंग नोट्स मध्ये येणार आहेत. तर यंग्स एक्सपेरिमेंट जो होता लक्षात घ्या, इट वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट की ज्यांना आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे वेल सुस्पष्ट इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला काय करून दाखवले, त्यांनी डिराईव्ह करून दाखवले. त्यानंतर ह्याच्यामध्ये त्याने इंटरफरन्स करून दाखवलं. कुणाचं, लाईटचं. आणि इंटरफरन्स कुणाचं होतं, वेव्हचं. म्हणजे थोडक्यात लाईट ही काय आहे, वेव्ह आहे. म्हणजे त्यानं सेकंड काय प्रूव्ह करून दाखवलं, लाईट ही वेव्ह आहे हे प्रूव्ह करून दाखवलं. म्हणजे हायजीनच्या वेव्ह थेरी त्याने काय केलाय, सपोर्ट केला. आणि ह्या थेरीच्या आधारे आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, आपण लाईटची काय कॅल्क्युलेट करतो, वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करू शकतो. काय कॅल्क्युलेट करू शकतो, आपल्याला जर फ्रिंज विड्थ माहित असेल, लक्षात घ्या, आपल्याला जर फ्रिंज विड्थ आपण जर कॅल्क्युलेट केली तर याच्यावर आपण वेव्हलेंथ काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. एवढे 3 इम्पॉर्टन्स या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचे आहेत. मी काय म्हणून लक्षात आलं, सगळ्यांना लक्षात आलं. ह्याच्यामध्ये त्यानं 2 सोर्सेसचा वापर करून याच्यामध्ये इंटरफरन्स पॅटर्न मिळवून दाखवला. त्याच्यावरून आपण फ्रिंज विड्थ काढू शकतो. फ्रिंज विड्थ विचारलं तर एक तर डार्क बँड वरनं काढा किंवा ब्राईट वरनं, कशांवर तुम्ही काढू शकता. दोन्हीवरनं काढायची गरज, दोन्हीवर एकदम काढायची गरज नाही. लक्षात मी काय म्हटलं, ओके. त्यानंतर नेक्स्ट महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नेहमी इंटरफरन्स मध्ये पाथ डिफरन्सचा उल्लेख आपण केला, त्याचे डेल्टा एल. पण बऱ्याच वेळेला त्याचं कन्व्हर्जन आपल्याला फेज डिफरन्स मध्ये पण विचारतात. लक्षात आलं. लक्षात घ्या, आपण आता जे सॉल्व्ह केले ते पाथ डिफरन्स मध्ये केले, म्हणजे डेल्टा एल मध्ये केले. पण कधी कधी अँगल मधला जो फरक आहे, स्टेटस मधला जो फरक आहे, दॅट इज फेज डिफरन्स, त्याला सिम्बॉल वापरला आहे डेल्टा फाय. म्हणजे काय हो, आता मला सांगा, इथं 2 सोर्सेस S1 S2, त्यातला सेंटरचा पॉईंट असं ओडॅश. या ठिकाणी मात्र यांचं डिस्टन्स कसं असणार आहे, सेम. पण एनी पॉईंट पी जर घेतला तर हे डिस्टन्स सेम नसणार आहे, म्हणजे इथं पाथ डिफरन्स असणार आहे. मग पाथ डिफरन्स करून आपण फेज डिफरन्स मध्ये विचारू शकतात. तर किती सोपं आहे बघा. आता सिम्बॉल लक्षात घ्या, पाथ डिफरन्ससाठी डेल्टा एल, फेज डिफरन्ससाठी डेल्टा फाय, अँगलसाठी फाय. मग बघा लक्षात ठेवा, नेहमी यांच्यामध्ये दोघात फरक किती आहे, 2 पाय बाय लॅम्बडाचा. डेल्टा फाय इज इक्वल टू, नेहमी लक्षात ठेवा, डेल्टा फाय इज इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा डेल्टा एल. म्हणजे थोडक्यात पाथ फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स मध्ये कितीचा याच्यामध्ये फॅक्टरचा फरक आहे, 2 पाय बाय लॅम्बडाचा. मग आता मला सांगा, जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर आपल्याला माहिती आहे पाथ डिफरन्स कसा असला पाहिजे, इंटिग्रल मल्टिपल. म्हणजे थोडक्यात एन लॅम्बडा पाहिजे. म्हणजे एन लॅम्बडा जर टाकलं तर लॅम्बडा काय होणार, कॅन्सल. म्हणजे फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी तुम्हाला फेज डिफरन्स किती असला पाहिजे, एन लॅम्बडा. एन उरला आणि इथं उरलं 2 पाय. सो इट इज एन इंटू 2 पाय. पण एन कसा आहे, इंटिग्रल मल्टिपल, म्हणून 0 पासून स्टार्ट करायचं. लक्षात ठेवा, 0, 1, 2 and 3 ही कंडिशन झाली फेज डिफरन्सची. कोणासाठी, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे जसं आपण मागच्या याच्यामध्ये आपण एन लॅम्बडा आणि एन मायनस 1/2 लॅम्बडा हे पाथ डिफरन्सची आपण जशी कंडिशन काढली तसं आपण फेज डिफरन्सची पण काढू शकतो, कन्स्ट्रक्टिव्हला आणि डिस्ट्रक्टिव्हला. तर कन्स्ट्रक्टिव्हसाठी काय आली बघा, एन लॅम्बडा टाकला आपण, लॅम्बडा गेलं कॅन्सल. सो इट इज एन इंटू 2 पाय. तसं मला सांगा डिस्ट्रक्टिव्हसाठी काय असतं. डिस्ट्रक्टिव्हसाठी आपल्याला माहिती आहे पाथ डिफरन्स काय, एन मायनस 1/2 इंटू लॅम्बडा. तो जर टाकला लॅम्बडा गेट कॅन्सल. सो एन मायनस 1/2 इंटू 2 पाय. पण ह्या केसमध्ये एन कुठून स्टार्ट करायचा, 1, 2, 3. ही झाली डिस्ट्रक्टिव्हसाठी फेज डिफरन्सची कंडिशन. ही झाली कन्स्ट्रक्टिव्हसाठी. लक्षात घ्या, पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स. पाथ डिफरन्स म्हटलं तर डेल्टा एल, फेज डिफरन्स म्हणजे डेल्टा फाय. तर दोघात कन्व्हर्जन करायचं असेल तर बेसिक फॅक्टर किती, 2 पाय बाय लॅम्बडा. हा कन्स्ट्रक्टिव्हसाठी झाला आणि हा डिस्ट्रक्टिव्हसाठी. हे दोन्ही पण व्यवस्थित लक्षात ठेवा, कुठेतरी तुम्हाला एमसीक्यूला ते उपयोगी पडू शकतात. लक्षात, हा छोटासा एक पॉईंट होता तो मी सांगितला. आता आपण पुढे जाऊया. आता मला सांगा, ज्यावेळेला आपला इंटरफरन्स पॅटर्न बघायला मिळतो, ज्यावेळेला आपल्याला काय बघायला मिळतं, इंटरफरन्स पॅटर्न. जसं मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं होता. तर लक्षात ठेवा, इंटरफरन्स पॅटर्न हा नेहमी कुठलेही 2 पॉईंट मिक्स केले, कुठलेही 2 सोर्सेस मिक्स केले की तुम्हाला
इंटरफरन्स पॅटर्न बघायला मिळेल, पण तो सुस्पष्ट असेल किंवा क्लिअर असेल किंवा आपण स्टेडी असेल असं सांगू शकत नाही. जर तुम्हाला चांगला सुस्पष्ट क्लिअर इट इज कॉल्ड स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही कंडिशन्स काय कराव्या लागतात, पाळाव्या लागतात. आणि त्या कंडिशन जर तुम्ही पाळून मग जर तुम्ही सुपरपोजिशन केलं तर यू विल गेट द स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. म्हणजे माझा नेक्स्ट क्वेश्चन काय झालं कळालं, फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे काय हो, इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी गुड इंटरफरन्स. म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्यात ब्राईट बँड डार्क बँड असं लांब लांब दिसतात. एक काळा आहे तो काळा दिसतोय, ब्राईट टू ब्राईट दिसतोय, एकमेकात ओव्हरलॅपिंग नाही किंवा असं धुरकट दिसत नाही. थोडक्यात इट इज लुकिंग व्हेरी गुड. इट इज कॉल्ड स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. म्हणजे तुम्हाला जर स्क्रीनवरती स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न जर पाहिजे असेल तर कुठल्या कुठल्या कंडिशन्स पाहायला लागतात, तर 6 ते 7 कंडिशन्स पाहायला लागतात. त्याच्यावरती आपल्याला विचारू शकतात. तर तुम्ही डेफिनेटली हा क्वेश्चन IMP म्हणून घेऊ शकता. तर मी या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला IMP क्वेश्चन म्हणून याच्यामध्ये दाखवू शकतो. लक्ष द्या सगळ्यांनी याच्यामध्ये. तर आपला क्वेश्चन काय आहे बघा, तर हा क्वेश्चन आहे. मी आता तुम्हाला काही पुस्तकातलं किंवा काही नोट्स मधलं वगैरे असं रेफर करतोय. तर याच्यामध्ये बेसिक क्वेश्चन याच्यामध्ये पडलेला आहे बघा. लक्ष द्या सगळ्यांनी. व्हॉट आर द कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग गुड इंटरफरन्स पॅटर्न. लक्षात, म्हणजे चांगला इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, सुस्पष्ट इंटरफरन्स पॅटर्न जर पाहिजे असेल तर व्हॉट आर कंडिशन्स आणि ते का पाहिजे त्याचे गिव्ह रिझन्स असं त्याने आपल्याला क्वेश्चन विचारला. मग याच्यामध्ये आन्सरमध्ये सगळ्यात पहिला जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो आहे द 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहिरंट. लक्षात घ्या, तर तुम्हाला हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. तो म्हणजे कुठला शब्द, कोहिरंट. हा शब्द थोडासा महत्वाचा आहे, लक्षात घ्या. हा शब्द कानावरती पडला पाहिजे, कोहिरंट. आता लक्षात, कोहिरंट सोर्सेस म्हणजे काय, तर थोडक्यात 2 सोर्स मधून जेव्हा लाईट बाहेर पडणार आहे तर त्या दोघांचा मध्ये फेज सेम असला पाहिजे किंवा फेज डिफरन्स कॉन्स्टंट असला पाहिजे. बरोबर आहे. मी अनेकदा नवीन प्रश्न सांगतो बा, विच सोर्सेस आर कोहरंट, की ज्यांच्यातनं लाईट जी बाहेर पडणार आहे, समजा S1 S2 आहे, त्यातनं लाईट जर बाहेर पडाले, यांच्या दोघांच्यातनं जी लाईट बाहेर पडते त्याचा फेज सेम असला पाहिजे किंवा फेज डिफरन्स कॉन्स्टंट असला पाहिजे. अशा वेळेला त्यांना काय म्हणायचं, 2 सोर्सेस कशा आहेत, कोहरंट आहेत म्हणायचं. मग मला सांगा ही कंडिशन का गरजेची आहे. आपण उलट विचार करूया, जर 2 सोर्सेस कोहरंट नसतील तर लक्षात ठेवा, जसं टाइम जाईल तसं दोघांत पण काय होणार, फेज काय होणार, बदलणार. आणि फेज जर बदलला तर तुम्हाला त्याचा परिणाम कशावर बघायला मिळणार स्क्रीनवरती. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं शार्प असं क्लिअर मिळणार, तुम्हाला ब्लॅक आणि डार्क आणि ब्राईट पॅटर्न मिळणार नाहीत. म्हणजे तुम्हाला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर त्या ठिकाणी फेज कसा असला पाहिजे, सेम. म्हणजे सोर्सेस कसे असले पाहिजेत, कोहरंट असले पाहिजेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या वहीमध्ये पहिली कंडिशन नुसतं कमीत कमी टायटल तर लिहून ठेवा. पहिली कंडिशन काय, द 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट. मी सांगतोय फक्त कारण आहे का, हे 2 ओळीचे विचारू शकतात. लक्षात ठेवा, विच सोर्सेस आर कॉल्ड कोहरंट सोर्सेस, द सोर्सेस विच इमिट्स द लाईट ऑफ सेम फेज. बघा, फेज सेम असला पाहिजे, ऑर फेज डिफरन्स असेल तर कॉन्स्टंट असला पाहिजे. मग असं का, समजा असं नसेल तर काय होईल, इफ द सोर्सेस आर नॉट कोहरंट देन दे फेज चेंजेस विथ टाइम. चेंज होणार फेज, दोघांचा फेज जर वेगळा चेंज झाला S1 S2 चा तर त्याचा पॅटर्न तुम्हाला स्टेडी पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार नाही. म्हणून तुम्हाला जर स्टेडी पॅटर्न पाहिजे असेल तर 2 सोर्सेस मस्ट बी कोहरंट. मग कशी मिळवायची, सिंपल कंडिशन आहे. कोहरंट सोर्सेस मिळवायला 2 सोर्सेस एकापासून मिळवा. मग अशी बघा, आपण S पासून काय केलं तर S1 S2 केलं, बरोबर ना. यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं तर S हा मेन होता, त्याच्यावर S1 S2 म्हणजे 2 सोर्सेस एकापासून डिराईव्ह करा. तुम्हाला ऑटोमॅटिकली दोन्ही काय मिळतील, कोहरंट सोर्सेस मिळतील. म्हणजे स्टेडी इंटरफरन्स साठीची पहिली कंडिशन काय, तर 2 सोर्सेस मस्ट बी कोहरंट. कोहरंटचा अर्थ कळाला, फेज सेम असला पाहिजे वेव्हचा. त्यानंतर सेकंड कंडिशन काय बघा, सेकंड कंडिशन अतिशय महत्वाची आहे, लक्ष आहे सगळ्यांचं. बघा, द 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. हे सेकंड लिहून घ्या. The 2 sources of light must be monochromatic. What is monochromatic? Mono means single. What is chromatic? color म्हणजे सिंगल कलर. मग आपल्याला यंगनं हायजीन जेव्हा थेरी मांडली तेव्हा शिकवलं होतं, आठवते, डिफरंट कलर्स आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ. बरोबर आहे, वेवलेंथ बदलली की कलर बदलतो किंवा कलर बदलतो, काय होतं, वेवलेंथ बदलते. मग मोनोक्रोमॅटिक कलरचा अर्थ काय झाला, मोनोक्रोमॅटिक लाईटचा अर्थ काय झाला, मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल कलर. आता कलर जर सिंगल असेल तर वेवलेंथ पण काय असणार, सिंगल. कारण आपल्याला बघा फ्रिंज विड्थचा फॉर्म्युलामध्ये पण लॅम्बडा आला होता
आणि इव्हन पोझिशनच्या फॉर्म्युल्यामध्ये लॅमडा आलता. म्हणजे थोडक्यात लॅमडा जर बदलला तर पोझिशन पण बदलते आणि फ्रिंज विड्थ पण बदलते. म्हणजे थोडक्यात जर कलर बदलला तर लॅमडा बदलणार, वेवलेंथ बदलणार तर पोझिशन पण बदलणार आणि त्याचं फ्रिंज विड्थ बदलणार. त्यामुळे तुमचा पॅटर्न हा कसा दिसेल आहे, अस्पष्ट दिसणार आहे. तो तुम्हाला कसा दिसणार आहे, इट कलर आणि ओव्हरलॅपिंग दिसणार आहे. म्हणजे तुमचा तो पॅटर्न कसा दिसेल, द रिझल्टिंग पॅटर्न शुड बी कलर्ड अँड ओव्हरलॅपिंग. एक वेगळ्या कलरचा आणि ओव्हरलॅपिंग एकमेकात मिक्सिंग दिसेल, सुस्पष्ट दिसणार नाही. म्हणून जर तुम्हाला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल, सुस्पष्ट पॅटर्न असेल तर द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट शब्द वापरलाय बघा. मोनोक्रोमॅटिक म्हणजे कलर कसा असला पाहिजे सेम. म्हणजे S1S2 लाल असतील तर लालच पाहिजे, ब्ल्यू असेल तर ब्ल्यू. समजा एक ब्ल्यू घेतलाय आणि एक तुम्ही रेड घेतलाय आणि ह्यांचं जर मिक्सिंग केलं तर तुम्हाला ते मिक्सिंग बघायला मिळेल, पण त्याच्यावरती तुम्हाला सुस्पष्ट बघायला मिळणार नाही. लक्षात, मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल कलर सिंगल वेवलेंथ असलं पाहिजे. ही झाली सेकंड कंडिशन. ठीक आहे. थर्ड कंडिशन काय आहे बघा. ठीक आहे, आपण चेक करूया. थर्ड कंडिशन बघा. द टू इंटरफिअरिंग वेव्स मस्ट हॅव द सेम अँप्लिट्यूड. किती मस्त कंडिशन आहे बघा. म्हणजे दोन सोर्सेस आपण घेणार आहोत. थोडक्यात आपल्या केसमध्ये आपण S1S2 पकड्या. हे मस्ट हॅव सेम अँप्लिट्यूड. त्यांची अँप्लिट्यूड कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, अँप्लिट्यूड सेम म्हणजे इंटेन्सिटी सेम. कारण आपण बघितलंय इंटेन्सिटी अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला कसं असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग जर अँप्लिट्यूड सेम असेल तर इंटेन्सिटी सेम असणार. समजा जर अँप्लिट्यूड सेम नसेल तर इंटेन्सिटी सेम नसणार. आणि इंटेन्सिटी सेम जर नसेल तर तुम्हाला काय दिसेल सांगा. तुम्हाला जो याच्यामध्ये जो डार्क आहे बरोबर आहे का, तो काय दिसेल, डार्क जो आहे तो व्यवस्थित डार्क दिसणार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये जर अँप्लिट्यूड सेम असेल तर इंटेन्सिटी सेम असणार आणि इंटेन्सिटी सेम असेल तर जो तुमचा डार्क आहे तो व्यवस्थित डार्क दिसतो. तिथली इंटेन्सिटी 0 दिसणार. जो डार्क आहे तो डार्क दिसेल आणि जो ब्राईट आहे तो ब्राईट दिसू शकते. म्हणून तो वाक्य महत्वाचं आहे बघा. ओनली इफ. हे सगळे मी प्रिंटिंगचे आपले नोट्स मी तुम्हाला देणार आहे, फक्त ते अंडरस्टँडिंग करू सांगतोय. हे हेडलाईन मात्र तुम्ही लिहून घ्या, कारण मी असाइनमेंटला हे टाकणार आहे. प्रत्येकानं आपापले काय नोट्स वगैरे असतील तर ते गोळा करायला चालू करा. आता बाजारामध्ये विकत मिळत आहेत. ओनली इफ द अँप्लिट्यूड्स आर इक्वल. म्हणजे जर अँप्लिट्यूड इक्वल असेल तर इंटेन्सिटी पण काय असणार, सेम. द इंटेन्सिटी ऑफ डार्क फ्रिंजेस इज 0. म्हणजे जे डार्क आहेत ते बरोबर डार्क असणार आहेत आणि जे ब्राईट आहेत ते ब्राईट. म्हणजे तुम्हाला सुस्पष्ट पॅटर्न मिळू शकतो. ही झाली थर्ड कंडिशन. त्यानंतर फोर्थ कंडिशन काय जरा बघा. द सेपरेशन बिटवीन द टू स्लिट्स. लक्षात, दोन स्लिट मधलं अंतर म्हणजे काय, स्मॉल डी. लक्षात घ्या, सोर्सेस आणि स्क्रीन मधलं अंतर कॅपिटल डी, पण सोर्सेस मधलं अंतर असेल तर स्मॉल डी. काय पाहिजे, मस्ट बी स्मॉल. लक्षात घ्या, दोन सोर्सेस मधलं अंतर म्हणजे S1 आणि S2 मधलं एकमेकातलं अंतर हे कसं असलं पाहिजे, स्मॉल असलं पाहिजे. कोणापेक्षा, इन कम्पॅरिझन टू द डिस्टन्स बिटवीन द प्लेन कंटेनिंग द स्लिट्स अँड ऑब्झर्विंग स्क्रीन. म्हणजे थोडक्यात कॅपिटल डी पेक्षा स्मॉल डीचं डिस्टन्स अतिशय कमी असलं पाहिजे. लक्षात घ्या, कारण स्मॉल डी मधलं अंतर जेवढं तुम्ही वाढवाल तेवढं काय होणार आहे, फ्रिंज विड्थ कमी होते. फ्रिंज विड्थ कमी झाली की काय होणार, ते एकमेकांमध्ये काय होणार, मिक्स व्हायला चालू होते. एकमेकांना मिक्स व्हायला चालू झालं तर ते क्लिअरली दिसणार नाही, ओव्हरलॅपिंग दिसणार. अनेकदा सांगतो, दोन स्लिट मधलं अंतर किंवा दोन सोर्सेस मधलं अंतर म्हणजे स्मॉल डी हे कॅपिटल डी पेक्षा कसं असलं पाहिजे, स्मॉल. त्याचं उलट सांगतो, जर तसं नसेल तर लक्षात ठेवा, जेवढं स्मॉल डी जास्त होईल तेवढं फ्रिंज विड्थ कमी होणार. फ्रिंज विड्थ जेवढी कमी होईल तेवढं डार्क बँड आणि ब्राईट बँड एकमेकांमध्ये काय होणार आहेत, डार्क आणि ब्राईट एकमेकांमध्ये काय व्हायला चालू होतील, मिक्स होतील. त्यांचं अंतर जवळ येणार आणि एकमेकांना मिक्स होतील. तुम्हाला ती क्लिअरली कळणार नाही डार्क कुठला आणि ब्राईट कुठलं. त्यामुळं स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नसाठी किंवा गुड इंटरफरन्स पॅटर्नसाठी आपल्याला काय असणं गरजेचं आहे, द सेपरेशन बिटवीन द टू स्लिट्स किंवा दोन सोर्सेस मधलं अंतर म्हणजे स्मॉल डी कसं असलं पाहिजे, मिनिमम असलं पाहिजे किंवा स्मॉल असलं पाहिजे. ही झाली आपली चौथी कंडिशन. पाचवी कंडिशन काय बघा, द टू स्लिट्स मस्ट बी नॅरो. लक्षात घ्या, नॅरो म्हणजे काय, अरुंद. त्याला दुसरा शब्द काय, वाईड. बरोबर आहे ना. जर जास्त जागा असेल तर वाईड आणि कमी जागा असेल तर नॅरो म्हणजे अरुंद. रुंदच्या विरुद्ध अरुंद, तसं नॅरोच्या विरुद्ध वाईड. कारण आपण नेहमी घेत असताना स्लिट कशा घेतल्या तर बघा, कमी छिद्र म्हणजे एकदम स्मॉल छिद्र असणाऱ्या. याचा उलटा विचार करूया, जर स्लिट नॅरो नसतील तर लक्षात ठेवा, त्यातनं प्रत्येक पॉईंटमधनं लाईट भरपूर बाहेर पडणार आणि त्याच्यातनं त्यांचं एकमेकांमध्ये मिक्सिंग होईल. बरोबर आहे का. म्हणजे दोन स्लिट्सचं लाईटचं मिक्सिंग व्हायच्या ऐवजी एका स्लिटची जर रुंदी जास्त असेल तर त्यातनं बाहेर पडणार लाईटचं एकमेकांत मिक्सिंग होईल. लक्षाला. आणि तुम्हाला पॅटर्न जो आहे तो कसा दिसेल, ब्लर दिसेल. म्हणजे थोडक्यात धुरकट, अस्पष्ट दिसेल. म्हणून जेवढं स्लिट्स काय असली पाहिजे, नॅरो असली पाहिजे, वाईड असता कामा नाही. ही झाली आपली पाचवी कंडिशन. त्यानंतर सहावी कंडिशन काय बघा जरा.
आता 6वी कंडिशन ती खरं म्हणजे आपल्याला सिलेबसमधून तो पॉईंट काढून टाकलाय आता ह्या वर्षीसाठी. पोलरायझेशन पुन्हा फक्त आठवण करून देतो. रिस्ट्रिक्शन टू द लाईट इन वन प्लेन. लाईटला आपण एका प्रतला जर रिस्ट्रिक्ट केलं त्याला काय म्हणतात पोलरायझेशन. मग आता जे काय पोलरायझेशन असेल तुम्हाला माहित नसेल तरी चालतंय. त्या वाक्य काय बघा, द टू वेव्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. दोन वेव्सचं पोलरायझेशनची स्टेट कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. म्हणजे दोघांचं पोलरायझेशन वेगळं असता कामा नये. आता पोलरायझेशन जरी माहित नसेल तर हे वाक्य तरी तुम्ही कमीत कमी पाठ करू शकताय. तर दोन सोर्सेस आपण जे घेणार आहे इंटरप्रेटसाठी त्यांचं स्टेट ऑफ पोलरायझेशन कसं असलं पाहिजे, सेम. दीज आर द 6 कंडिशन. ह्या कंडिशन जर पाळून तुम्ही लॅबमध्ये किंवा रूममध्ये जर काय केलं इंटरफरन्स मिळवला तर तो डेफिनेटली काय असणार आहे, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न असणार आहे. लक्षात आलं. सो दिस इज कॉल्ड ॲज कंडिशन फॉर गुड इंटरफरन्स पॅटर्न किंवा त्यालाच म्हणतात कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. लक्षात आलं. अनेकदा रिवाइज करूया. बघा क्वेश्चन कसा असणार आहे. क्वेश्चन आपल्याला कसं असणार आहे सांगा. व्हॉट आर कंडिशन्स फॉर ऑप्टेनिंग गुड इंटरफरन्स. व्हॉट आर कंडिशन्स फॉर ऑप्टेनिंग गुड इंटरफरन्स पॅटर्न. बरोबर आहे. तर गुड इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल किंवा सुस्पष्ट इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल किंवा स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर कंडिशन्स कुठल्या कुठल्या, गिव्ह रिझन्स. त्यातलं पहिली काय, तर 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोह्युरंट. बरोबर आहे. तर 2 लाईटचे कशा सोर्सेस कसे असले पाहिजेत, कोह्युरंट. म्हणजेच थोडक्यामध्ये काय म्हणणार, थोडक्यामध्ये यांचा फेज डिफरन्स कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट किंवा फेज सेम असला पाहिजे. ते मिळवायचं कसं, एका सोर्सपासून 2 सोर्स मिळवायचे. तर ही झाली आपली पहिली कंडिशन. ही पाठच करायची. द 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट आहे बघा, मस्ट बी कोह्युरंट. दुसरी कंडिशन काय होती आठवते तुम्हाला. दुसरी कंडिशन होती द 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. कलर सेम म्हणजेच वेवलेन्थ सेम म्हणजेच तुमचा पॅटर्न क्लिअर दिसेल. त्यानंतर तिसरी कंडिशन होती द 2 इंटरफेरिंग वेव्स मस्ट बी हॅव द सेम अँप्लिट्यूड. त्यांचा अँप्लिट्यूड कसा असला पाहिजे, सेम. म्हणजे इंटेन्सिटी सेम. आणि इंटेन्सिटी सेम असेल तर तुम्हाला ब्राईट हा मॅक्झिमम ब्राईट दिसतो, डार्क हा झिरो डार्क म्हणजे थोडक्यात झिरो इंटेन्सिटी म्हणजे डार्क हा व्यवस्थित डार्क दिसतो आणि ब्राईट ब्राईट दिसतो. त्यामुळे पॅटर्न सुस्पष्ट दिसतो. त्यासाठी अँप्लिट्यूड सेम असला पाहिजे. ही झाली तिसरी कंडिशन. चौथी कंडिशन काय आहे बघा, द सेपरेशन बिटवीन द 2 स्लिट्स म्हणजे सोर्सेसमधलं स्मॉल डीचं अंतर कॅपिटलपेक्षा कमी असलं पाहिजे. नाहीतर ज्यामध्ये तुम्हाला कसं दिसू शकतं, त्याच्यामध्ये क्लिअर दिसू शकणार नाही. तर स्मॉल डी शुड बी 2 सोर्सेसमधलं अंतर म्हणजे स्मॉल डी स्मॉल असला पाहिजे. त्यानंतर द 2 स्लिट शुड बी नॅरो. स्लिट्स नेहमी जेवढं अरुंद करता येईल तेवढं करायचं म्हणजे तुम्हाला पॅटर्न क्लिअर मिळू शकतो. आणि सगळ्यात लास्ट कंडिशन आहे द 2 वेव्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. द 2 वेव्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. पोलरायझेशनची काय स्टेट आहे ती कशी असली पाहिजे, सेम. अशा 6 कंडिशन जर तुम्ही उभे केल्या तर डेफिनेटली तुम्हाला पॅटर्न सुस्पष्ट स्टडी मिळू शकतो. लक्षाला. हे कमीत कमी मी जे टायटल सांगितले ते तरी लिहून काढायचे. लक्षाला. मी काय म्हटलं, सगळ्यांनी व्हिडिओज अटेंड करत चला, स्वतः नोट्स तयार करा, असाइनमेंटचं उत्तर देत चला. आता जे कोण आम्हाला याच्यामध्ये उत्तर किंवा असाइनमेंट देताना आढळणार नाही, मग PCMB कुठले असू दे, आम्ही त्यांना ग्रुपमधून डायरेक्टली रिमूव्ह करणार आहोत. म्हणजे थोडक्यात क्लासमधनं काढल्यासारखं होईल. त्यामुळे प्लीज तसं करू नका. आता सप्टेंबर महिन्यामध्ये बहुतेक क्लासेस चालू व्हायची शक्यता आहे. पुन्हा आपण सगळे एकत्र व्यवस्थित करणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित आपला अभ्यास तयार ठेवा. हे कमीत कमी शब्द कानावर पडू देत म्हणजे क्लासरूमच्या लेक्चरमध्ये ते व्यवस्थित होईल. ओके, थँक्यू.